नमस्कार मित्रांनो, विषय माळून तडका या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा. आणि आज हा माझ्यासाठी स्पेशल दिवस, कारण माझ्या पप्पांचा वाढदिवस. तो वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी आज आपण काहीतरी स्पेशल बनवूया. आज बनवूया बिर्याणी. आणि बिर्याणीसाठी लागणारा जा सामान लागत तर आपण कुडावरना घेऊन येऊया आणि केकची पण ऑर्डर देऊया. व्हिडिओ कुठे स्किप करू नका. तुम्ही पण आता माझ्यावर चला कुडाळला. मित्रांनो बघू शकता, पप्पांनी गाडी काढलेली आहे. आता आपण कुडाळ जाऊन येऊया. मित्रांनो दूध विचारूया आहे का? अर्ध्याचे 2 द्या. आता मेथी स्टँड घेता येईल. राईटला गाडी घालून खान बाजारात जाऊ. बिर्याणीसाठी लागणारे पत्रावळी खाऊया. खाण्याकरांचं दुकान आहे, त्यात होलसेल पत्रावळी घालतो. ठीक आहे ठीक आहे. काढत असतात. कोथिंबीर आणि टमाटे आणू सांगितले ते घालूया. कोथिंबीर पुढे मित्रांनो टोमॅटो असं ते 40 रुपये किलो सांगतं आणि कोथिंबीर पण 40 रुपये पेंडी सांगतं. टमाटर 10 रुपये कमी करून देते पण सांगल्या ना. हा बरोबर, पिके असं घ्या. मित्रांनो टमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे. पुढे जाऊया. आता आम्ही कुडाळच्या माश्या मार्गाला गेलो. ट्रॅफिक बघू शकता, कच्चा भरलेला. गाडीला काही जागा गावता का गाडीवाले पुन्हा पप्पा खायच्या दुकानात गेले कळणार नाही. हे बघा इशाराच. पहिलं चिकन घेऊया. मित्रांनो चिकन घेण्यासाठी आलो आपण. सांगितलं चिकन हो पुरे. मोठे मोठे पीस मारा. नाही जरा मोठे मार रे. बारी जाते बारी जाते. हा ह्याच्यापेक्षा वाईज मोठे मार. ह्याच्यापेक्षा मोठे मार. बारीक आहे ते बारीकच जातं. हा असे मार. हा मोठे ह्याच्या त्याच्यापेक्षा आज मोठे मारा. वाईज झालं मोठे मार. अरे 2च कर बस. ले गाव पोटते. आता योग्य होत नसतो. आणि पाठवून डबो देते. हा 3.5 किलो घ्या. चिकनपेक्षा आमच्याकडे बकऱ्याचा जास्त चालतो. चिकन 48 रुपये चिकन घेतलेला. मासे बघूया काय मार्केटमध्ये देते.
आता काय आहे, कितीचा पकडा. तू काढला नाही आता पण सांगा त्यांना. चला जाऊया मासे बघायला काही देते आपण पैसे विचारले उरलेले पैसे घेऊ ना ₹270 किलो आहे. चिकन महाग झाला 270 तर मासे बघ्या काय आलेत ते मासे किती स्वस्त आहेत का महागच मासे बघ्या मासे भाऊ गेले पहिले मोरी असा करंगे असं करंगे जोडी 800 रुपये 700 रुपये देऊ सांगता ताजे फडफडीत हो इले सर बघा काय मासे इथे तिसरे मुळ्याचे 200 रुपये सांगतात 150 रुपये बापाशी घ्या त्यामुळे ₹200 वाटो 150 रुपये घेतल्याने इकडे बघतात काय मासे असते तिसऱ्याची तोंडावर करतात फ्रेश असतात नाही म्हणतात दीडशाक मागतात दीडशाक काय नाही म्हणतात नाही म्हणतात दीडशाकचे नाही दुसरीकडे बघूया एकान दिल्या 150 अडे निवतीवाली बसतात सगळे निवतीचे रापणीचे मासे असतात 100 रुपये वा कितके असतात मासे ते 200 रुपयाचा वाटा 100 रुपये रापण्याचे मासे यांच्याकडे सुंगट असतात ताजी फडफडीत काय गेले ठेवून गेले मासे भरपूर प्रमाणात दिले मासे भरपूर प्रमाणात दिले मुळे 200 रुपये सांगतात कमी करणार नाही
ही काय करा हो मुळे कसे तिसरे 200 रुपये सांगतात हो सगळे तिसरे महाग कमी करून द्यावा आता पाहिजे बघतो आणि घेऊची वेळ आता याच्या बघा ते जास्त आधी जास्त असतं बघा काय का आमच्याकडे तिसरे मुलं कसे हो 200 रुपये एकच जाऊ तिसरे मुळे घेतलं तारले कसे हो तारले वाटतो 600 रुपयाचे तसं माका 600 रुपये 400 रुपयाचे धान्य वाटो घालूयो 600 रुपयाचे वाटो 600 रुपये वर मागू तुझे मित्रांनो मच्छी मार्केटच्या आतमध्ये जाऊन बघूया काय काय मासे येले गर्दी अपाट असं घेऊचे जाऊया घरात चला मित्रांनो सुरमई बघूया सुरमईची कापा कशी आहेत बघूया अवशी सुरमईची कापा कशी ही मधली 1005 सांगतो काय हो बघा सुरमईची कापा कशी मोठ्यावाली 1000ची 4 तो काय करता जरा 4 नको हात जड झालो असे भरपूर प्रमाणात दिले हो 1004 बरी आती बरी वा ही काय चार्या टमाटर वाटे जाते ती त्याची मधली कापा कशी 503 सांगतात आणि ही कापा कशी ही 503 सांगतो तो तीनच घेऊ सांगा कापू हम काय 3 देऊ
जरा हो. पैसे देतात 500 रुपये 3 कापा घेतली. हे घ्या हो, पैसे घ्या. वाद जरा. मित्रांनो मासे घेऊन झाले, मुळे घेतले, सुरमई घेतली. आता बिर्याणीचे तांदूळ घेऊया. मच्छी मार्केटला फुल गर्दी आहे. मित्रांनो आता आपण निघूया, घरी जाऊ, बिर्याणी तांदूळ घेऊया आणि निघूया घरात जाऊ. हे मासे कोणी घेत नाही, भीती वाटतं. हा थांबा. मित्रांनो सुपर मार्केट मध्ये आपण येलो. आता तांदूळ घेऊया बिर्याणीचे काळाचे. हो बासमती तांदूळ याच्यात खायचे रोज. 100 वाले, 110 वाले, 120 वाले, 3च प्रकारच. ते 120 वाले आमका 2 किलो द्या. 2 किलो तांदूळ घेऊया. तांदूळ घेऊन झाले. आपण जाऊया जरा. म्हटला तुम्ही म्हटला लायते लायते तुझा जरा फिरा जाऊया पटकन. तू येऊन जावे. ओ बिना बर्फाचे 2 द्या. सगळी कामं झाली, महत्वाचं काम राहतं. केक घेतलो का मोकळे झालं. पप्पा केक ठेव केले. संध्याकाळी किती वाजेपर्यंत येत केक? 5 वाजता म्हणजे 5. ठीक आहे. मित्रांनो चॉकलेट केक नसल्यामुळे ऑर्डर दिली आहे. संध्याकाळी चॉकलेट केक मिळाला म्हणून बोलले. संध्याकाळी 5 वाजता येऊन आपण चॉकलेट केक घेऊन जाऊया. सगळी कामं झालेली आहेत. आता आपण घरी जाऊया. तर मित्रांनो फायनली आता आपण घरी आलोय. चिकन स्वच्छ धुवून घेतलेला. मीठ टाका पहिला. चिकन मध्ये पहिला मीठ टाका, मग मसालो टाका. किती मीठ 4 चमचे. बघा किती लागतं बघा. चवीनुसार मीठ टाका. टाका मसालो टाका. 4 चमचे हवे. हा टाका. बस पाणी करू. टाका तुम्ही. अजून 2 टाक. दही टाका. काय नाही मिक्स करा. मिक्स करून घ्या आणि मग फ्रीजात ठेवा. मॅरिनेट झाला का मग बघूया पुढचा काय. हो फ्रीज मध्ये जागा करू. फ्रीजात जागा करा. आता घरी आलो आपण. भावाजी आमचे खेळ करत आहेत. लहान मुलांबरोबर खेळत आहेत. आता आपण घरी आलोय. आता बघूया घराकडे काय काय तयारी केलेली. ते मावशी लिया ती कोथिंबीर साफ करता.
आणि हे बहीण आहे सर टमॅटो कापून झालेत आणि सोलकढीसाठी खोबरा पण किसून झालेला आणि तयारी चालू आहे. ह्या साईडला बघूया काय करतात. तिकडे मोठे मोठे टोपात पाणी वाटतं तापवत राहिले नाही. अजून तयारी काय झालेली नाही. सर कसली ग्रेव्ही? आला लसूण टमॅटोची ग्रेव्ही केली नाही. त्या साईड बघूया काय करतात ते. इकडं आता बाद देतो मस्त कुरकुरीत. तर इकडे कांदो कापून फ्राय करून घेतल्याने बघू शकता. कांदो एक नंबर फ्राय झालेलो. बिर्याणीचे तांदूळ शिजवण्यासाठी त्याचं पाणी ठेवलेलं. तर इथे पाणी मित्रांनो उकळलेला असा आणि इकडे गरम मसाले घेतले. बघू शकता काय काय घेतलं तिथं. आता ते आता आपण टाकूया, पण पहिला आधी मीठ टाकून घेऊया. भातात मीठ टाकलं, आता गरम मसाले टाकूया. टाका गरम मसाले. गरम मसाला टाकला तर तांदूळ टाकून घेऊया. चुलीवरची बिर्याणी. तर मित्रांनो किचनमध्ये येलो. पहिला तेल टाकला, तेल गरम झाला. आता आलं लसूण टाकूया. आलं लसूण भाजलेला. आता सांग खडे मसाले काय काय घेतले. तमालपत्र, मित्रांनो बघू शकता खडे मसाले किती घेतले ते. आता सगळे टाकूया आतमध्ये. तर खडे मसाले मस्त झालेले आहेत. आता शाही बिर्याणी, एव्हरेस्ट शाही बिर्याणी टाकूया. मित्रांनो बिर्याणी मसाला टाकून झालो. आता घरगुती काळी पूड टाकूया. मसाले सगळे तयार झालेत. आता चिकन टाकूया. कुडातनं आणला चिकन मॅरिनेशन करून ठेवलेला आता टाकूया. चिकन टाकून झाला. आता ढवळून घ्या व्यवस्थित, जेणेकरून मसाले सगळे मिक्स होतात. तोपही मोठो हा आणि चिकन भरपूर आहे. जमणार जवळपास 15 ते 20 माणसांचं जेवण बनवता. चिकन टाकून झाला, व्यवस्थित ढवळून घेतला. आता जो फ्राय केलेलो कांदो टाकूया. ढवळून घ्यावे व्यवस्थित आणि लगेच झाकण मारून घेऊया, जेणेकरून वाफ एक काढूया आणि अर्धा चिकन शिजवून घ्यावे. मित्रांनो चिकन व्यवस्थित ढवळून घेतला. आता एक झाकण मारूया आणि एक वाफ काढून घ्याव्या, जेणेकरून अर्धा चिकन शिजून जाईल. मित्रांनो चिकन शिजला का चेक करूया. उकळ येता. आता कोथिंबीर टाकूया त्याच्यात. कोथिंबीर टाकून शिजवून बघूया. बघा ही जी आपण कोथिंबीर आणली कुडा असून ती अर्धी टाकूया. आता ढवळून झाला. आता परत ढाकण मारूया आणि परत एकदा उकळ येता का बघूया.
मित्रांनो चिकन बघा शिजला काय. चिकन 50% शिजला. आता आपण याच्यात तांदूळ टाकूया. जो आपण भात करून घेतलो तो भात टाकूया. चिकन 50% शिजला. आता जो आपण भात करून ठेवला तो पण टाकून घेऊया. बघा भात केला तो टाकून घेऊया आणि मध्ये मध्ये तूप टाकूया भातावर. मित्रांनो तुपाची लेअर टाकून घेतो. तूप टाकला का टेस्ट चांगली येता. तूप टाकला. आता काजूगर पण टाकूया. काजूगर टाकून झाले. आता परत भाताची लेअर लावूया. थोडं शिल्लक हा भात तो पण टाकून घ्यावे. मित्रांनो भाताचं लेअर लावून झालो. तर कांदे टाकूया. जे आपण कांदे भाजून घेतले ते टाकूया. आणि दम लावून घेऊया. जवळपास 20 मिनिटं दम लावलो का बिर्याणी आपली तयार. कांदा टाकून झालो. आता कोथिंबीर टाकूया. काजू टाकलं काजू पण टाकूचे. थोडे काजू परत टाकले. थांब तळल्याशिवाय कसे पहिले तळून टाकले. टाकलं हो आता परत टाकूया डेकोरेशन. म्हणजे असेच करतो का? होय. कोथिंबीर टाकून झाली. आता थोडे काजू टाकूया आणि थोडा तूप टाकूया. बघ काजून टाकून झाले. आता तूप टाकूया. आता दम लावण्यासाठी चाळे वाटून पीठ लावूया आणि ढाकण मारून घेऊया. तर मित्रांनो बघू शकता तयारी चालू इकडे आहे निरंजन आणता टेबल लावले ना. बघा इथे झोपलेत. पप्पांचे मित्र पण इलेत बाहेर. बघा इलेत. सगळ्यांची तयारी झाली. लगेचच केस कापून घेऊया. बघा यांची पण तयारी चालू बघा मावशी वगैरे पावडर वगैरे लावून तयार होता. इकडे बहिणीने तयारी केलेली आता लगेच केस कापून घ्याव्या. केक आणलेलो भाऊजीने कुठं असून जाऊन केक आणलो. बघूया कुठला फ्लेवर राहतो. फालुदा फ्लेवर असं तिथे तो बघ. तो केक बघूया कसलो फ्लेवर चॉकलेट फ्लेवर. सगळे माणसं येत. पप्पांचे मित्र पण येत. घेऊन ये गुलाबजाम. कशी दादा
किती होतं आई आहे आई येईल. आई वाळून घे. आई मागे रवले. गुलाबजाम बरोबर. इकडे बघा. हा तुम्ही कमतच बघता. बघ हा कवा दे. No way. शारदा घे तू पण वा. जातो सगळं काम किती आहे मम्मी जातो. जा Oh, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Papa. Happy birthday to you. बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी ये आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Cake up, cake up. Look, masa baru. जास्त के कानात नाही ते. आई बराव हो मागा जरा कापून द्या थोडं. होय हे म्हणतात आपणा कधी खाऊ खावत. काय खावा खावचो तुमका.
हे पप्पांचे मित्र आहेत सगळे. हे आमचे 2 झील आणि भाऊजी. मित्रांनो केक कापून झालेलो हा. मित्रांनो मुलांनी हे केक कापून झालो, अर्धो खाऊन पण मोकळे झाले नाही. हे बघू शकता इथे केक कटिंग चालू आहे. मावशी केक द्या, मावशी केक द्या. मावशी केक खाऊन बघ कसं लागता तो. मावशी गोरी झाली या. हां मावशी सांग केक कसं मुंबईसारखं झाला. मावशी मुंबईसून स्पेशली या म्हणून काय विचारलं कसं मुंबईसारखं झाला का केक. अर्धा 1 तास झाला फुलून बघा आता बिर्याणी कशी आली. एअर टाईट केलेली आहे. तुरी वगैरे कधी घालत नाही. बिर्याणी बाहेरमध्ये 1 नंबर दिसता. आता आतमध्ये बघूया किती आहे का. मित्रांनो बघू शकता बिर्याणी कशी तयार झाली आहे. 1 नंबर झाली आहे. आता आपण या टोपामध्ये काढून घेऊया सगळी बिर्याणी. वरचं सगळं भात पूर्ण काढून घेऊया जेणेकरून आपण खाली चिकन आता आपण भेटत. चिकनचे पीस बघा व्यवस्थित शिजलेत. वास 1 नंबर आहे का. मित्रांनो बघू शकता बिर्याणी सगळे खातात. बिर्याणी बनवलेली बघा संपली. बिर्याणी सगळे सांगतात 1 नंबर झाली. तर मी पण जेवून घेतोय. बघा मी ते बसलोय जेवण. तर मित्रांनो पप्पांचा बड्डे आम्ही जोरात साजरा केलो. जर हा व्हिडिओ तुमका आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.